जगन्या म्हणणं लवकर, म्हणणं काही म्हणतं मग म्हण लवकर पहिले. नमस्कार, राम राम. तर म्हणलं आज आमचं असं म्हणणं आहे, आज आहे गव्हाच्या काढणीची धामधूम आणि आमच्या इकडे परीक्षेच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची धामधूम. तर म्हणलं आता जास्तीत जास्त एपिसोड आमचे येतील, म्हणून त्याकरता जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हायला पाहिजे. आमच्या मारुतीदाचं लग्न मे महिन्यात झालं पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे 3 लाखापर्यंत सबस्क्राईब होईल, म्हणून मदत करा, सहकार्य करा. तर आता आपण आजचा भाग पाहूया. तर बघा आता टेस्ट म्हणलं माटी टाकलं काटा कुटा करू राहिले घरी. हो टेस्ट म्हणलं भांडे इकडे तिकडे फेकपा करू राहिले तेवढ्यात. ठीक आहे, मग लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जे नवीन आले त्याने नक्की करा. आता बघा आता पुढचा व्हिडिओ चला. काय होय रे देवलाल उडते का बाबा? झालं गमावते वाटते. हाय ते आलेलं बापा बापा बाबा. काय आलं का तिकडे वाशिमला धिंगाणा केला म्हणते बा. बापा आलं का पाणी मार्केट सर घुसलं म्हणते पाणी पुरं बिलकुल माल सपा. बिलकुल इकडे आपण सोंगा हे करा तिकडे बिलकुल चक्रांचू. आता हे आपलं काय होते काय सांगा. आपलं बी देव दिसू राहिलं मला. पाय नाही बाबा किती भरून आलं हे. हा येते का बा? अरे आताच नाही ना हे शांतारा भाऊ नेहमीच आहे ना हे. आजचं आहे काय मग काही बी बिलकुल पीक हाताशी आलं रे आलं की बिलकुल दणका देतेच ना ते. हरभरा यो तूर यो गहू यो तिकडे सोयाबीन यो बिलकुल टपेलच असते ते. त्याला माहितच असते आलं रे आलं रे आलं रे की त्याला दडपून बिलकुल मरायला गो. इकडे खाली भावानं मारणं सुरू आहे आणि वरी तिकडे मारणं सुरू आहे. असं काम चालू आहे आपलं. काय करता मजूर पायसन भेटत नाही. मजुराचे भाव वाढले तर करता काय सांगा तुम्ही. आता मग आपली सासूबाई मुकरदमी नाही मला मजूर दे बा. नाही म्हणे बाबा सिरियल प्रमाणे आम्ही लोकांचे काय बोलले का बोलणे खाल्ला होतं म्हणे. मग जवळ असला तर काय झालं दिला नाही मजूर. आता शेवटी घरचे बुडा बुडी आणि मी तिघं जण करतो सुरू. काय करता बाई शाळेवर खिचडी शिजवाले इलाज नाही ना. बाबा 2 आणि 4 मजुराचं काम आहे का ते. आता काय 2-3 दिवस जर लावशील असं एकान झोडपा दिला काय मातीत गमावतं गहू पुरा. मग उद्याच्या उद्या काम झालं पाहिजे आपलं असं सोचतो काहीतरी. आता अर्ध मजूर इकडे सुरू आहे म्हणजे देवदासच्या वावरात. तिथं विचार उपस करू आपण. हे काकडी इकडे राहू दे म्हणतो निंदाची देवदासले म्हणतो. आणि बिलकुल आपलं काम करून टाकू उद्या. पहिले तुझे सोंग तुझे झालं का माय सोंग 10-15 बाय आहेत तिकडे. कठीण आहे बा मला नाही वाटत येईन म्हणून. मग काय दिवस हेकड माणूस आहे तर आपली सासूबाई तर तुम्हाला माहितच आहे. सिरियल प्रमाणेच आपलं मजूर पाठवते. काही इलाज ज्यांना आधी सांगितलं तिकडे मजूर. मग करता काय मग चला बा तुम्हाला सांग तसं. मग काय होते पाहू. चाल ना तू मला सांग उद्या 10 वाजता घरी नाही गहू पोचला तर मला म्हणतो चाल तू चल. मग काय कोणा टिपर देते कसं काय करते. चला चला मग पाहून घेऊ काय. गेला बाया पाणी प्यायला. ओ बाया, ओ थांबा ना, ओ थांबा ना. ते गेला ना देवदास गेला ना पाणी आणाले. काय बाबा दमच नाही निरा बायाले तर. हो ना निरा मला पाण्याला जा याले जा चंची काढता मग काय. लवकर लवकर या पटापटा. गुंपाबुडी यायला पाठवला इकडे नाही का. हे 2 उपमुख्यमंत्रीच आहे ना आपले नाही का. गुंपाबुडी मुख्यमंत्री हे 2 उपमुख्यमंत्री. इकडला कारभार यायला दिला वाटते. आता नाही मला देवला पाहू का विचारून यायलेच मग. हा पाय तू काय म्हणते तर आल्या येत नाही ना. माझी सासूबाई जे सांगत तीच पूर्व दिशा आहे. मग काय पाहिजे तुम्ही सांगितले का नाही ना. बरंच यायचे हाती आहे. मग थांबा तुम्ही मुकाडून बसा. अरे म्हणलं कौशल आजी कुठे गेले म्हणलं आपले देवदास भाऊ कुठे गेले. पाणी आणायला गेला त्याला म्हणलं लवकर पाणी घेऊन ये भर ना. बाया नाही तर उठ जाते गेलाच बाया शेवटी ऐकलंच नाही ना. ते बसला तिथे गोष्टी सांगायला देवदास. काऊन काय होतं काय म्हणतात त्याला. काही नाही आता ते सहज झालं भेटाले. म्हणलं मजूर पाहिजे होतं आपल्याला गहू सोंगाले. तर मी आला आता काकडीचं काही एवढं अर्जंट नाही बा. मागं पुढे चालते 2 दिवस वरचं वातावरण झालं खराब. मी आणलं बा आता कसं त्याला विचारा देतं का मजूर इकडे तू आहे ते. आता तुम्हाला तर काही म्हणताच येत नाही. तुमच्या हाती काहीच नाही. हा तुमच्या हाती काही आहे का. शेवटी काय गुंपा बैल विचार लागेल ना आम्हाला. आमच्या हाती काहीच नाही का म्हणला. हो सगळा हिशोब तुम्हीच पाहतो. मग उपमुकरदमी नाव मी. तुम्हाला माहित नाही का. आणि आपलं शेवंताबाई बी तुम्हाला काय माहित आहे. असं आहे नाही मग पाहा ना. मग आपल्या इकडे येतं सांगतं देवदासला मी म्हणतो एक परिवार त्याला म्हणतो तुमचं राहू द्या आमचं काढून द्या. आता येतात देवलालचा बी गहू आला त्याच्या इकडे 7-8 बाय माझ्या इकडे 7-8 बाय द्या. सांगून एका दिवशी मशीन सांगून देतो उद्याच्या उद्या काढून घेतो. हा चालते का. म्हणलं मग देवदासले त्यानं जर म्हणलं तर आम्ही काही बी आलं तर आमचं काय गुंपा बैल एक फोन मारून दे. मी इकडे पाठवून तिकडे चाललो काय विषय. चालते आम्हाला पावर मग नाही तर नाही म्हणसान तुम्ही. हो माझ्याकडे 8 बाय याच्याकडे 7 बाय 15 बाय आहे तिथं. हो ठीक आहे. मग देवदास मी टच मारतो त्याला विचारतो खोपडीवर आहे बहुतेक ते 100% पाणी आणायला गेला असेल बसला असेल तिकडे लगायचा. आलोच मी 10 मिनिटात. बरे बा आम्ही येतो उद्या. तू काहीच काळजी नको करू. फक्त देवदासले मग ते कसं आपलं ऐकत नाही. आपण म्हणलं तर आता एवढी काकडी आता जराशीच राहिली होती. आता आज उद्या होऊन जात होतं. पण जाऊ दे आता काही काळजी करू नका. देवदास आपला माणूस आहे ना. मी सांगतो ऐकते ते काही टेन्शन नाही. आलोच मी विचारून बिलकुल उद्या आपल्यावर पक्क. बोले का मी तर लस मोठं मावाचं अभियान दिसून राहिलं नाही का. कोणी वर येईन कोणी खाली येईन कोणी खोपडी काय कसं काय. अरे काय म्हणलं कसं काय अभ्यास गिभ्यास काय आहे बाबा विशेष. अचानक एकदमच चेवाला वाटते अभ्यासाचा. आता लोक निरा हिंडण फिरणं आता काय बाबा हे काय चालू म्हणलं अभ्यास. म्हणजे काय आरेच करू राहिलो म्हणलं आम्ही रोज करतो म्हणलं अभ्यास. आता करते मग आज रोज तर मी तिच्या गड्ड्यान समारा गड्ड्यान हे ती इकत बसताना काय अभ्यास करता तुम्ही. काय म्हणलं एवढं काय म्हणलं काय परीक्षा आहे का बोर्डाची परीक्षा आहे का. परीक्षा आहे ना आमची 18 तारखेला रविवारी परीक्षा नाही का स्कॉलरशिपची. मग अभ्यास नाही करायला चांगला कडक अभ्यास करायला 2 दिवस राहिला आमच्यापाशी. आता नाका तोंडात पाणी गेल्यावर 2 दिवस राहिले नसन तसं मग वर्षभर नियमित अभ्यास करायला लागते तर जमत असते ती. मग काय भूषणराव काय झाला अभ्यास 10वीचा काय 1 मार्चली परीक्षा आहे म्हणते. पाहिजे जरा असं यंदा काढदा विषय नाही तर यंदाही तसं. नाही तर आता सुट्टी काढली महिनाभर तुम्ही म्हशी राखापासून. ना चालूच आहे ना आता आम्ही काय म्हणजे रिकामा हो का. मग दिवस निघाल्यापासून तर संध्याकाळी 9 वाजता घरी येतो ना. मग दिवसभर आपला अभ्यास सुरू आहे रट्टा. काही टेन्शन न घेऊ. यंदा पास होतो म्हणजे होतो. मी काही करू तिकडे. हो कोणताही काही करू पण पास होईल म्हणजे होईल. नाही यंदा कोशिश काही करतो भले लागेल तर आम्ही येतो सेंटरवर. चालते कापे गिपे चालते का. 2-4 पोट्टे पाठवून देतो. म्हणजे खिडकीतून हे ते बिलकुल पास झालाच पाहिजे यंदा. काप्या चालते काप्या जरूर राहिल्या आता. मग काय पहिला राहिला का ते. मग कापी मुक्त अभियान आहे. काप्या नाही झाला तर अजिबात. तुम्ही तर काही सांगता राजे एक सल्ले आम्हाला करू द्या आम्हाला अभ्यास होतो आम्ही पास.
काही नको सांगू ना, पोत्यानं काप्या जायला लागते ना, मला माहित नाही का. मग सगळा पूर असते पोह्याचा, इकडे सांगणं असते काही नाही, तिकडे धरायला चालते बिलकुल, मला माहित आहे. या ना मग, या 1 तारखेला या तुम्ही काप्या पुरवायला, मग समजून तुम्हाला काय असते कापी मुक्त अभियान. 2-2 झोडपे बसून पाहार, मग समजून मग काय होईल. जाऊ द्या, जा ना, आता आम्हाला अभ्यास करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. असं म्हणजे जमत नाही काहीच नाही, असं लय म्हणजे कडक असते का आता पहिल्यासारखं, म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलं नाही. आली रे आली रे आली रे पोट्टे पोयनं काय धावणं काय मावलं तसे राहायचे. कोणाजवळ सापडेन, कोणी कोणाच्या अंगावर फेकेन, कोणी काय दांगडो अशी. असं आता मग काही नाही जमत, समजा चालच नाही. आता काहीच नाही, आता झाला विषय. मग 90-99% मार्क लोकायला भेटते पोट्टे येले. मग पहिल्यासारखं राहिलं का 60%, 80%, 95%, बिलकुल 99 पॉईंट असे जाय सगळे. 99, 100 काय काय खरं आहे. मग काय एवढा मार्क असते का, एवढ्यात मी आता काहीच नाही पाहिले. म्हणून आता काही आपलं कोणते मार्क देणं म्हणलं वाटत बा खरे. जाऊ द्या काय असेल ते देतात. भाऊ दिसले का इथं आहे का, मला कुठे गेले काय, आले का लक्षात कुठे गेले म्हणून. आताच हो, आता भरणं घेतलं तुम्ही, याशील ते जा अशी इकडून. आता आहे आपण इकडे आलो, ते तिकडे गेला आहे, आता डबल तिकडे जावं लागते. बरं ठीक आहे जाऊ दे, चल मग आता देवला चाल तिकडे. बाबा म्हणलं मी रविवारी पैसे आमच्या स्कॉलरशिपचे, तर मला 2 पेन पाहिजे, 1 पृष्ठ पाहिजे आणि 50 रुपये मला खिशात पाहिजे. याटो करणारा पेशंट सर, आणि जायचं आम्हाला सेंटरवर. बरोबर देतो ना, संध्याकाळी देतो. संध्याकाळी देतो. मी काय लागते सांगतो मला तू. देतो काही वांधा नाही. हो देते, 2-2, 4-4 पेन देते, काळजी नका करू. आमचा गहू काढू द्या पहिले, मग काय आमचं टेन्शन आमच्या मग. ते चला बरं देवला चला. देतच होतं तिथे नाही दिसून राहिले, मला भरणं आणून ठेवलं गेले वाटते बाबा. मग काय का बाय नायरी करू राहिला, देतच होतं नाही आहे तिथं. तो देणं नसला तर फायदा आहे उलटा. मग काय ते कसं असते, जे होते ते चांगल्यासाठी होत असते. हो आता ते योगायोग नाही आहे, आता म्हणून टाकू आपण. भेटलो बा त्याला सांगितलं. हो तशा काही बाय भेटत नाही रे भाऊ आपल्याला. करू का मग बरोबर. बापरे म्हणजे काय चॅटिंग म्हणता का. अरे बाबा देतच भाऊ ना ते फालतू काय तुम्ही, आता काही कामं नको करत जाऊ नसतीचे. जाऊ द्या बा, नाही भेटलं आपण दुसरं काही पाहू आता. 2 दिवस थांबू, आता काही इलाजच नाही शेवटी. आता त्याच्या पातीवरचे मजूर काय न सांगता नेता का. चिंता नको करू ना, मी बरोबर करतो. काय करायचं ते तुला सोंगायचा, गहू सोंगायचा आहे ना आपल्याला. उद्याच्या उद्या आपल्या घरी गहू आला पाहिजे का नाही. मग आता पहा काकडी काही महत्वाची नाही एवढी. मग नंतर मी समजावून सांगतो बरोबर देऊ असले. तू चिंता नको करू, मी बरोबर सेटिंग लावतो आता. तू मुकाट्यान बस. तुला माहित आहे ना, आपण जर असं म्हणलं तर मजूर भेटतच नाही आपल्याला. हो तर मी बरोबर करतो, तू फक्त मुकाट्यान राहा. मी पहिले करतो ना, मी पुढे धसतो, तू माग राहा. हो थांब, मी आवाज देतो आपल्या यायले कौशल बुडीले आणि बरोबर सांगतो समजून ना. 1 मिनिट असे कौशल मावशी, जरासं 1 मिनिट म्हणलं, 1 मिनिट महत्वाचं बोलायचं होतं. या इकडे. काय म्हणतात बाबा, सांग ना आता लवकर. हे बाहेर बसल्या बाय, हो उशीर नको करू, लवकर सांग. काही नाही काय मग देवदासनं भरणं ठेवलं, मग कुठे गेला ते काय सांगितलं ना त्यानं आपला विषय. हो ते काय आपला मजुराचा ना. नाही बा, आम्ही काय विचारलं, आता आम्ही तिकडे होतो, त्याने भरणं ठेवलं, ते चालले गेले. तर मला काम आहे म्हणजे चाललो म्हणजे घराकडे मी, असं म्हणे बा. काय असं होते. आता मी इथं असता म्हणजे कसं त्याच्या देखता रोज काही करून दिली असती. तर मी विचारलं आपलं येले हो देवदास भाऊ विचारलं, मी म्हटलं मजूर नाही तुम्ही उद्या. तर 15 मजूर आहे म्हटलं, घेऊन जातो आमच्याकडे दोघांची इकडे 8 आणि 7. तर मग उद्या येऊन जा मग आपल्या इकडे. विचारलं का, मग काय आम्हाला काय करावं लागते. मग आम्ही येतो ना उद्या, काही हरकत नाही. आम्ही 8 जणी येतो तुमच्या वरात, 7 जणी आपल्या देवलाच्या वरात, त्याच्या आईला पाठवून चालते. आणि ते शांतार भाऊ घरावर कुठे 100%. झालं मग, फक्त कसं लय उशीर नका करू. आपल्याला काय करणं आहे शेवटी, काही बी आपल्याला झालं की सुट्टीत देतो आपण. तर म्हणून म्हणलं उद्या तुम्ही 8 वाजता 7:30 वाजताच पोहोचा तुम्ही. लवकरात लवकर सुरू करून द्या. नाही बाबा, आमचा कसं टाइम ते टाइम 8 वाजतापासून येतो आम्ही 2 वाजेपर्यंत. तुम्ही असा टाइम नका बदलू, मग कसं रोज मजुऱ्या काही बरोबर देत ना तुम्ही. ते पहा, आम्ही बरोबर 8 वाजता पोहोचतो आणि 2 वाजता घराकडे जातो. चालते. हो ना, आता कसं वरचं वातावरण आहे, जराशी मजुरी शिल्लक देतो. संध्याकाळी 5 लोक काम करा तुम्ही, आणि एवढा पूर्ण गहू एका दिवशी आमचा क्लिअरच करून द्या. चालेल, झालं मग आता नक्की झालं ना. बरोबर ठीक आहे, मग देतो करून मी. गुंपाबाईला तेवढं सांगून देईन मी, इकडचं मजूर इकडे रेफर करतो बा. काही विषय नाही, उद्या येऊन जाईल आम्ही बरोबर 8 वाजता. मग आता देऊ असले काही सांगायचं काम नाही ना, मग त्याचे देखता बस झालं. मग आता त्याला विचारू नका आणि काहीच करू नका, सरळ इकडे येऊन जा बिलकुल आपल्या थैला घेऊन. हो बिलकुल येतो ना, मी येतो. मग देत असले कसं शांततेने समजावून सांगता येते बरोबर. पातीवर बसल्यावर मग काय टेन्शन नाही. बरं मग मी मशीनवाल्याला भेटून घेतो. मग उद्या त्याला बी म्हणतो मग येऊन जा नक्की. उद्या सोंग होऊन जाते ना. अगै बगै जर बाय असतील अजून तर शिल्लकवाला घेऊन ये जा, म्हणजे मग कसं एका दिवशी जिकडे तिकडे. बरोबर पाहिजे मग गुंपाबाईला अजून 5-6 बाय शिल्लक मागतो. ठीक आहे, मग काही हरकत नाही. उद्या तुमचं मुकाईच करून देता, मशीनवाला सांगून द्या तुम्ही. चला येतो मग आम्ही. ठीक आहे मग, ठीक आहे. हो थांबा ना जरा, एवढी गडबड असते का काय रे तुमच्या ट्रॅक्टरवाल्याला काही दमच नसते बाकी बी. तर का पैसाच कमावता नाही. थांबा ना, माणसासंग बोला ना 2 मिनिटं. तर आहे का उद्या रिकाम पण आहे का तुम्हाला. उद्या आपल्याला देवलालचा माया दोघाचा गहू सोंगणं होऊन जाते 12-1 वाजेपर्यंत. आणि या मला मशीन घेऊन मग. हो आता पोते आणायला चाललो आम्ही बारदाना. सांगा म्हणलं येता का उद्या. येतो लवडा जावतो दिसते मला. मग आता 4 वाजेला होता यायचा, 12 वाजतापासून बोलावते. हे शांताराम भाऊ, आम्ही 4 वाजता येतो. 4 वाजेपर्यंत आमचं इकडे होते, मग येऊन जातो बरोबर. नाही ना बाबा, आहे ना 12:30-1 पर्यंत होऊन जाते ना. मजूर वाढवला ना म्या. कौशल बुटी म्हणे देवदत्तच्याकडचं सगळं मजूर आपल्या इकडेच आहे. अजूनही 5-6 मागतो म्हणे तो आईले. तर आता बाकीचं राहिलं कसं, पहिले देवलालचं 10 वाजेपर्यंत मोकळं होते, आणि तिथून मग आमचं झालं 12-1 वाजेपर्यंत दोघांचे होते सोंगणं. तुम्ही फक्त 12 पर्यंत येऊन जा, 12-12:30 पर्यंत. नाही तर आमची मशीन वापस नाही गेली पाहिजे. 12-12:30 येतो मग आम्ही. नाही तर मग कसं बा आलेच नाही मजूर, असं झालं तसं झालं फालतू. कसं असं खरं असं ते सांगा आत्ताच. हाय म्हणजे हाय, तुम्ही 12ची 1 होईल, अर्धा घंटा मागं पुढे होईल, पण तुम्हाला सांगू 2 पर्यंत आपलं क्लिअर होतेच दोघांचं बी. आमचं गेलं 2 वर गेलं तुमचं. बरं हे बा जाऊ द्या, आम्ही 1 वाजता येतो बरोबर. तोपर्यंत 1 गंजी काढतो, एखादी राहिली सुईली आणि येऊन जातो बरोबर. आणि आता तुम्ही बारदाना सगळे ते दामन गिमन सगळं साहित्य घेऊन या ऐन वक्तात या. ठीक आहे मग त्याच तयारीने चाललो आम्ही. आता मी म्हटलं बा जाऊ द्या, तुमचं ट्रॅक्टर आहे म्हणून आता आपण काही बोललो नाही. तर सरपंच एका फोनावर येते, पण जाऊ द्या आता म्हटलं तुमचं आपलं नेहमीच असते, उधार पाधार चालते, पैशाचं काही टेन्शन नसते, म्हणून म्हटलं मग या मग तुम्ही.
हा तसं काही नाही, कोणाचं सांगत आता काही विषय नसते आपलं काय. चला जाऊ दे, येतो मग आम्ही उद्या. तुम्ही बरोबर कसं तुमची तयारीत राहा, तळवं गिडवं संग नाही जा. म्हणजे कसं टाइमपास झाला नाही पाहिजे. या मग तुम्ही बारदाना घेऊन जा. चला, आता ट्रॅक्टरही सापडला आपल्याला नाही का. बस आता उद्या 3 वाजेपर्यंत होते सोंगणं नाही का. 1 घंटा थांबते काही नाही येत नाही ना मग. आपण 3 म्हणलं ते 5 येत ना आपल्याला मैदान ट्रॅक्टरवाले. बरं ठीक आहे मग. येतो मग आम्ही. काय हो शांताराम भाऊच पुन्हा देवला संघ दिसते गाडीवर. काय पोते होय का काय आणलं तर काय म्हणा गडबड. थांब ना देवला, तिथं तिथं गाडी लाव. थांब जरासं आलोच मी. 2 मिनिटं भेटलं की आलोच ना. थांब ना तिथंच थांब ना. का सरपंच हरभरा काढणं वाटते नाही. काय झालं नाही सुरू अजून. कोण राहिलं काय राहिलं. त्याचे ते आपलं ते तळो भुललं हो. डालय आण म्हणलं टोपलंय आण म्हणलं. लवकर खाली आतरला की सुरू. एक गड्ड्यात जिकडे तिकडे काहून काय होतं. कुठून आले तुम्ही काय आहे म्हणलं त्या गाडीवर. चालू कारण जो ते आता बारदाना आणला ना पोते नाही पाहिजे का कायच्यात भरा गो. उद्या हे काढणं हो. आता बाया सांगितलं सोंगाले ना उद्याच काढून घेणं आपल्याला. तर म्हटलं आता लाईन पाडलं म्हणलं होतं मग भेटले मला ते हो. पण त्याचं कसं पव आहे हो. म्हणजे त्याचं काही खरं नाही बाबाला विचारल्याशिवाय. झुमऱ्या संघ आहे घनचक्कर कुकडे पण सांगता येते की त्याचं बातच पाहिजे इकडे तिकडे हो. म्हणून म्हणलं बा उद्या तुमचं कसं आहे सांगितलं म्हणजे पक्क काम आहे. तर येता का म्हणलं उद्या काढायला आपलं 3 वाजेपर्यंत. समजा 2 वाजे लोकच होते तसं. माय आहे देवलालचं आहे दोघाच आहे आमचं. ना माही काही हरभरे चायनी लावायला आहे मी. आता कसं हरभरे काढतो मी. लाईन पाडला म्हणलं तुम्ही गहू काढा मी हरभरा काढतो हो. जाऊ द्या ना मला काय त्याचंच निदान ते त्याला सांगा ते. त्याला काय 10 घंटे लागते ते मशीनवर ते चायनी बदलाले काही आपलं. मग द्या तेवढं काढून आमचं तेवढं करा हो. मग काय त्याच्या मागे लागाल ना बरोबर. ते कसं चावसायला जाते काही धामण घालतात त्याचा नेमच नाही ना. करा आता. अरे बा त्याला सांगितलं म्हणता तुम्ही मग आता मला काय सांगता हो. नाही ना बा सांगितलं म्हणजे कसं हो म्हणे. पण ते म्हणे काय आमचं काही नक्की नाही म्हणे असं म्हणणं. गॅरंटी नाही द्यायची. म्हणून म्हणलं तुम्ही गॅरंटी नाही या. तुम्ही फक्त 3च्या आत या फक्त. त्याच्यानंतर नको येऊ. तेव्हा चायनी बदला आणि हे करा आणि ते करा. आता बरं ठीक आहे हे बा 3 3:30 पर्यंत पोहोचतो आम्ही लसलं या. म्हणजे 1-2 गंजे आहेत तेवढ्या काढून उद्या येऊन जातो बरोबर. चालते हो चालते. थांबतो मग 3:30 पर्यंत काय हरकत नाही. या तुम्ही 3:30 पर्यंत या पण हा. चला मग आता बारदाना घेऊन जातो वावरात पाहतो काय काय नाही तर. उद्या बिलकुल विसक बाय आहेत हो. एका दिवशी मोकळा आहे आमचं. चला निघतो मग आम्ही. या मग आता तुम्ही काही हरकत नाही. उद्या मग अगरबत्ती नारळ घेऊन जा तुम्ही पटकन आणि लवकर 3 वाजे लोक मोकळं करा हो. या मग तुम्ही जा. रुको ना. अरे क्या सरदारजी रुको 2 मिनिट 2 मिनिट. इथं आता गोष्टी करत बसते. चंद्रभाऊ चला ते बाय येऊन राहिला असं ना. बाय येणार होत्या लवकर. चला बरं थांब ना देवला जरा 2 मिनटं. अरे क्या सरदार जी क्या घेऊ निकाल रहे क्या घेऊ. चलते क्या अपने यहाँ अपना यहाँ पे खेत है नजदीक हमारा दोनों का. तो निकाल देते देखो फिर. अरे आपला काय हो मजूर सांगितलं ना चंद्रभाऊ. थांब ना देवलाल तू घंटो का काम मिनटू मी आहे ना इथं. आता मजूर येईल काही होईल काही. एक तर ते देवीदास आता ते जर आला तर फन कर. त्यापेक्षा बरं आहे ना बाबा. पोती आहे कट्टे आहे सगळं आहे. 1 घंट्यात तू 1 घंट्यात माया झालं. माया 4 एकर तू 3 एकर जाय तिकडे तिकडे. थांब तू जरा गडबड नको करू मी बरोबर करतो. अरे बोलो ना जी क्या बोलना है तो तुमको क्या होना तुमको आना है क्या घेऊ है क्या निकालना आपका. चला योग झाले वाटते नहीं का. रिकामत दिसते मुझे. अरे फिर क्या तो वही बोल रहा था मैं. यहाँ पे नजदीक है. यहाँ क्या निकाल लो. कट्टे भी लाए हुए हैं तड़वा डाला हुआ है सब बिल्कुल ओके है. चलते क्या चलो फिर. चलो नहीं क्या हो. कितना है कितने एकड़ है. अरे एक साथ बिल्कुल 7 एकड़ है. इनका 3 एकड़ है मेरा 4 एकड़ है. गहू भी बहुत अच्छा आया हुआ है. टेंशन का काम नहीं. रोड भी अच्छा है. चलो हमारे पीछे. चलो नहीं क्या 2-3 घंटे में हो जाता है इनका सब. बाद में जाएंगे आगे फिर नहीं क्या. चलो हाँ अच्छा ठीक है. रोड अच्छा है ना. कैसे बोलते तुम लेकिन उधर जाके फिर समझता हमको क्या है तो. पानी वानी नहीं ना कुछ नहीं ना बीच में. नहीं कुछ नहीं ना हो. समृद्धि हाईवे से 1 नंबर है अपना. फिर चलो तुम हमारे पीछे आ जाओ. जल्दी चलो. ठीक है फिर चलो आते तुम्हारे पीछे. चलो. आता 8:30-9 होऊन राहिले. आता हेच चालले आता शिदुऱ्या घेऊन. तर आता मजूर काही येते. अरे म्हटलं ते मजुराच्या घरी आवाज द्यायला जायलाच होतं. त्याला संघ घेऊन यायलाच होतं. आता किती वाजून राहिले. 9 वाजून राहिलेत ना. अजून मजूर पातीवर नाही म्हणलं. 8 वाजता येतो म्हणते. तर गोष्टीचं मोठ्या सांगते ता. बाय बोलताय पण करताय म्हणलं. तुम्हीच तर त्याला सांगितलं म्हणते बायला. मी आता म्हणलं त्याच्या घरी गेली होती. चला बाय हो दररोज आवाज देतो मी. तर ते तर म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणे की आम्हाला तिकडे जा म्हणून गहू सोंगाले. म्या कोणाच्या गहू सांगाल. कोण सांगितलं म्हणलं. म्या काय सांगितलं कोणाले. कोणाचा गहू आहे. शंतरा भाऊचा देवलालचा त्याचा गहू सोंग नाही म्हणे. आम्हाला तिकडे जावं लागते म्हणे. देवदास भाऊन सांगितलेलं आहे म्हणे त्याला तिकडे घेऊन जा म्हणून मजूर. अरे बाबा म्हणजे म्या काही सांगितलं म्हणे. मला तर काही विचारायला आलं नाही कोणी काहीच नाही. असं म्हणजे म्या सांगितलं म्हणते नाही शांताराम भाऊले देवलालले की बा मजूर घेऊन जा म्हणून. हे कसं काय झालं. मला सपना झालं का माय. तुमचं हे तालतंत्र जाग्यावर नाही. मग तुम्हाला काही आठवण नाही राहत काहीच नाही. लई भुलक्कड झाले तुम्ही. म्हणलं असं त्यानं मग मजूर तिकडे गेला. ते उद्या येते म्हणे आपल्या त्याचा गहू झाल्यावर. पण काही आलंच नाही ना सांगाल ते. आपल्याला आठवत नाही का. मग मेमरी चांगली आहे ना आपली. त्याने 100% काहीतरी गुगली टाकलेलं का नाही का शांतारामनं. 100% बिलकुल आपण नसताना बायाला काहीतरी सांगितलं यानं. बरोबर घेऊन गेला मजूर. बरोबर थांब म्हणा तू. आज आता राहू दे गहू काढणं आहे तुया काढू दे जाऊ दे. पण बरोबर करतो मी. 1 दिवस तरी याचा बरोबर हिशोब चुकता करतोच मी. थांब म्हणा तू आता. बरोबर शांततेनंच घ्या लागेल जराच नाही का. बरोबर ठीक आहे हो. मॅच म्हणलं होतं ते. हो आता आलं मला लक्षात. बरोबर आहे. ठीक आहे मग आता जाऊ दे. आता आपलं जे होते ते करतो मी आणि चालला जातो घराकडे. बाबा शंतराम भाऊ पायवर आता हार्वेस्टर बाबा यायचं तर अर्ध जास्त काळ नाही झालं वाटते. आणि आपण बसला तर मजूर घेऊन येऊन आता सांगा आता काय करा आता. बाबा शंतराम भाऊ इकडे तळवण गिळव घेऊन इकडे म्हणलं.
झाल्या का बाया असं असं बायाला वाटते नाही का आता कायच करावं आता मी काय म्हणलं तर आता काय का हार्वेस्टर आलं तर आपलं तर काढणं झालं आता कसं करता म्हणलं तुम्ही काय बाबा शांताराम भाऊ बोलताय का करताय म्हणलं मजूर सांगितलं का तुम्ही म्हणे 5 नाही 10 बाय शिल्लक आहे म्हणे तर मी म्हणलं आता 20 बाय आणल्या तुमच्या वरात मी तुम्ही म्हणता की आता हे हार्वेस्टर काढून राहिलो मी असं कसं काय करू राहिले तुम्ही तर मग असे ना मग हार्वेस्टर तुम्ही काय काळजी करू राहिले म्हणलं तुम्हाला काय काम नाही का आपलं देवदत्त जे राहिलेलं आहे का तुमचं एरी तर तुमचं होतच ना उद्या मग आज करून घ्या ते जा ना मग आता काय 10 मिनिटं उशीर झाला जा जवळच तर वार आहे ती आता हे काय त्याचं काय टेन्शन घ्यावं लागते ना पण रोजच्यापेक्षा 10 बाय शिल्लक आहेत नाही ते 15 बाय पाहिजे होत्या ना मग हे बाय कशा काय आता मग याची मजूर कोण देणार आहे 10 आणि 15 शिल्लक असल्या चालते ते देवाची तिथं मग काय ते नाही का काकडी आहे तिकडे गोबी आहे लय आहे ना बसायचं आपलं कोणते बी निंदन सुरू करून द्यायचं मग सांगून द्यायचं त्याला आल्या म्हणा शिल्लक काय असे त्याला पण तुम्ही सांगा ना हार्वेस्टर आहे म्हणून वक्तात नाही आता तुम्ही असं सांगता असं करता आता झालं मग तिकडे आता काय करा आता मजुरी पुढे द्यावं का द्या ना ते काय पाहा लागते एवढं जा तुम्ही बसा वावरात नाही हो काही झालं तुम्हाला फोन करता काही नाही म्हणत ते 2-4 शिल्लक बाय आल्या तर काही नसते मग आता भेटतेस कुठं मजू जा तुम्ही जा बरंच बरं आहे म्हणलं महापुराचं झालं का म्हणलं देवळाचं झालं का स्वप्न कसं काय त्याचं चालू आहे का व्हायचं आहे तर झालं मी इकडे आलो मी त्याचं झालं बी आता हो मारतीला फोन लावते ते आणि ते कट्टे गिट्टी घरी घेऊन जाते आता हो त्याचं वाटपलं 3 एकर आता माझी सुरुवात झाली बाबा म्हणजे ते झालं नाही बरोबर ठीक आहे बाबा कमाल आहे बाबा येतो आम्ही येतो आता चालू देवाच्या वरात अरे बाबा शांताराम भाऊ वाटलं नाही एवढं म्हणलं खतरनाक काम आहे म्हणून लय दिल ना बा टोपी कसं काय म्हणलं हे 1:30 वाजता 2 वाजे या म्हणून तुम्ही आणि म्हणलं इकडे सगळ्या जिकडे तिकडे झालं म्हणलं बा तिकडे गंजी सोडून राहायची इकडे आलो मी तुम्ही इकडे हार्वेस्टरनं काढून नाही बसले वाटते आता आहे असं होते ते आता काय होते नाही तर नाही तिघं बी नाही तर नाही कोणीच नाही हो ऐन वक्तात ते कसं हार्वेस्टरवाला म्हणे काहीतरी काम द्यास म्हणे हो म्हणे काय उपाशी मरा का म्हणे आम्ही इतक्या पंजाबमधून आलो म्हणे इकडे काय कामं नाही फामं नाही राजा म्हणे तेवढं द्यास म्हणे मला वाटलं बा तुम्ही येता नाही येता काय होते काय नाही मला एक जण सांगे म्हणजे तिकडे गंजीवर गेलेत म्हणे ते होते का नाही आता किती वाजतील किती नाही वातावरण नाही बरोबर म्हणून म्हणलं बा कसं जवळ घर जवळ करणं मारायला बरोबर आहे म्हणून मग घेतलं काढून असं आहे याचं 2 ताली असते ना हे मला माहिती आहे ना हे काही कोणाला चाटणी ठेवत नाही तिकडे सरपंचाने सांगितलं सर आपलाही सांगितलं असं अरे हार्वेस्टर काढून घेतलं सर घ्याले खोदर की नाही अरे तसं नव्हतं ना ते ऐन वेळेवर आला ते मग आता देवलाले म्हणे मग कसं काय त्याचं होतं माय मग घेतलं मग करून झालं ते नाही तर आपण का करतो का आपण का मशीन सोडली का तुमची जाऊ दे ना बाबा आता काढला आता करता काय आता जाऊ दे हरभरा देईन तुम्हाला आता हरभरा काढता त्याची आता सोंग सुरूच होते आमचा पण आपण आम्ही का नाही म्हणलं का कोणाला द्या ना बा पण आम्हाला म्हणे याच म्हणजे तुम्ही येतच ना नसंच नाही मी गंजी सोडून इकडे आलो कालच भेटले होते ना हे जाऊ दे ना आता त्याचं माहित नाही का कसे आहे ते जाऊ दे हो. काय सांगा तुम्हाला पाटील जाऊ दे मला आता काय असेल जाऊ द्या हो काढली काय हरकत आहे थांबा तुम्ही आता एका दिवशी आपल्या असं अटको जरा थांबा म्हणलं आम्हाला चाटेल बरं चला पाटील म्हणलं चला काही मजा नाही राहिली आता चला तिकडे चला अरे जो पाहिजे बा असे नको करत जाऊ फालतू काय सांगता राजा तिकडे दुसरे काढून नाही घेता बा जाऊ दे तिकडे आता गेलं नाही का माझ्या डिझेल येणं जाणं फालतू राजा एक तर मा बुडा बोलते मग तुम्हाला माहित नाही का जाऊ दे चला तुम्ही हो ना पाटील तुमचं सगळं बरोबर आहे पण परिस्थिती पाहणं गंभीर आहे ना जे आलं ते काढून घ्या लागते आम्हाला कास्त करायला माहित नाही का मग आमच्या मग किती चढे आहेत असं आहे ते घ्या आता तिकडे घ्या काढून घ्या कोणाचं राहिलं असेल हो जा हो येतो ते देवलाल होणे काढलं का व्हायचं द्यायचं ते तरी राहिली का आम्हाला का ते झालं नाही ते झालं ते तर घरी गेलं मारतेचं ट्रॅक्टर सांगितलं होतं हो ते लाईन ट्रॅक्टर हो त्यानं नेलं त्यानं आता मायाने असं येऊन राहिला मारते आता काय करतात जे सापडलं ते आहे बघता आता सांगते अरे का म्हणजे मारताला सांगितलं का बाबा पुरी शेटिंग लागले वाटते माझं वायरे काढून घेतलं यायला काढलं 20 राहिलं वाटते चला मला बा पाटील आपल्या वराचं काढून घेऊ चला येतो म्हणलं बा भेटले तर भेटले वरी तर नका भेटू आता येतो मी का सरपंच साहेब कसं काय म्हणलं हे शांताराम भाऊचंच वावर होय ना का दुसरं कोणाचं होय म्हणलं तेच विचार करून राहिलो मी म्हणलं वावर कोणाचं होय हे आता आपल्याला गहू काढायला बोलावलं आणि इथं तर म्हणलं सोंगून तयार आहे बिलकुल भुसाही नाही ठेवला इथं काहीच नाही कसं काय आहे काय राजा माणूस आहे शांताराम आम्ही कमाल नाही का याची काढलाय वाटते यानं अरे बाबा काढला बी मग काय हार्वेस्टर काढायला दिसते ना हे मग कुठं काय राहिलं पोते किती घेऊन घराकडे जायला वाटते मग आम्ही नाही आता सांगा नसतं मी चायनी बदलली आता फालतू हरभऱ्याची पण कशी हरभऱ्याच्या गंजा होत्या ना 2-3 पण मी आलं जाऊ दे बा आता चला बा जाऊ दे तिकडे चला घ्या वापस घ्या ते जाऊ द्या आता आजचं जाऊ द्या टिपट्या बंद करा संध्याकाळी चायण्या बदलून घे जा ना आपली हरभऱ्या चाल दे जा जाऊ दे तिकडे आता काय बोलताना काय म्हणतात येईल आपण हे गलत आहे ना हे त्याला सांगा जरा म्हणा असं नको करत जाऊ म्हणा तुम्ही आम्ही म्हणा एवढं मजूर माणसं ट्रॅक्टर घेऊन आलो म्हणा इथं आणि काय कसं काय तर फोन लावा द्यायले नाही राहू दे आता जाऊ दे आता काय करतास काय आता बोलणंच काही फायदाच नाही राहिला ना आता काही तर पप्पा करा ना बस रामराव एक तर फोन बंद करेल असं ना आता विशेष म्हणजे जाऊ द्या काही मजा नाही ते नाही चला घ्या पलटो आपली गाडी चल दे चल हे आले तर वाटते येईल माहिती असं अरे का मुक्षरम भाऊ म्हणलं कसं काय म्हणलं गहू आत्ता काढला काय हे तर गहू घरी पोहोचला 1:30 वाजता झालं आहे काढणं मग काय सकाळी 9:30-10 वाजतापासून हार्वेस्टर होतं देवलालच्या वावरातलं झालं की इच्छा झालं गेले ते घरी गेले मगाच गेले ते 2 वाजता तसं हो का सकाळीच झालं समजा बरोबर काय नेलं काय ना म्हणलं माल मग घरी आपल्याच ट्रॅक्टरनं आपलं लाईन ट्रॅक्टर नाही का मारत राहिलं फोन आलता त्याचा देवलालचं झालं ते 3 एकरात झाला 40-45 पोती आणि इकडे यायला झाला 50 पोती याचा 4 एकर हो मस्त झाला काय पण आमचं नुकसान केलं ते ना बरं जाऊ दे तिकडे आम्हाला सांगितलं होतं हे बा ट्रॅक्टर घेऊन आलं तू पायासन तर काहीच नाही इथं
बाबा म्हणजे तुमचं सांगितलं होतं का? तिथं झुमऱ्या भेटला होता ते म्हणे आमचं सांगितलं होतं म्हणे मगच दिसले ते मुले. अरे बाबा रे, म्हणजे ते येऊन गेले का? झालं बाबा, ती तंबत दिसते मुले. चला पलटा बाबा लवकर, आता माझं डोकं काम नाही करू राहिलं. चला चला चला. अरे जाऊ दे ना बाबा, हे बघ हात जोडले मी शांतरा बोल. मग काय करायचं? काय गाठी पाहिजे ना का हे काय गैरी मारली म्हणलं ते ना आज. अरे बापा म्हणलं हे बा काल बाया सगळ्या काही मजूर नेलं माया आणि काही त्याला सांगितलं मला हतेले पता नाही. आज सकाळी म्या म्हणलं मजूर कोण नाही आलं इले म्हणला. तर ते म्हणे मॅच म्हणलं म्हणे सांग आता म्या काही म्हणलं ते माया नाव सांगून तिकडे मजूर घेऊनही गेला आणि मला इकडे पत्ता बी नाही. मी बसलो वावरात वाट पाय. पहा आता असं काम केलं त्यानं, म्हणजे इतका खतरनाक काम आहे त्याचं. म्हणजे तिथेही तसेच कामं केले त्यानं नाही. मला काय म्हणे विसक बाय आहेत म्हणे शिल्लक तिथेच भाऊच्या इकडे आपल्या इकडे येऊ राहिल्या म्हणे. फक्त ट्रॅक्टर तुमचं 12-1 वाजता येऊ द्या म्हणे. सांगा आता 12-1 वाजता होते का आता सोंगणं यायचं? मला वाटलं 3-4 वाजता यायले किती काही बाय असले तरी. म्हटलं चला बा आता जाऊ आम्ही. हो आम्ही कसं 1-1.5 वाजताच गेलो. म्हटलं बा कसं माणूस आहे जरा कावरे पटकर काढून दिले जाय तिकडे त्याचं. अरे काय करायचं तिथं गेल्यावर त्या बा 2 वही राहिल्या होत्या फक्त काढायच्या. हार्वेस्टर चालू होतं बिलकुल गहू घेऊ पडलेला होता. येऊ सगळं ओके. देवलाल भाऊ तर गहू काढून आपल्या भारतराव घराकडे घेऊन चालले होते. मला फोन आला त्याचा म्हणे आपला हार्वेस्टर आलेला आहे म्हणे वावरात. आपलं डुगडुगे घेऊन ये म्हणलं आहे ना ट्रॅक्टर. तू देवलाल भाऊचं काळ नाही झालता 11-11:30 9:30 सुरू झाला हार्वेस्टर त्याच्या वावरात आणि त्याचं झालं 1:30 वाजता जिकडे तिकडे. आता मला म्हटल्यावर मी आणला बा माझ्या ट्रॅक्टर. लस मारते ना बा गैऱ्या. मला जागच्या जागी दिली ना टोपी त्यानं. मग हरभरा काढणं सुरू होतं माया. मला म्हणे हे पा म्हणे बारदाना आणला म्हणे. लाईने पाटलाला विचारलं तर लाईने पाटील म्हणते म्हणे की माया काही खरं नाही, येईन तर येईन नाही ते येणार नाही. तुमची 100% बिलकुल तुमची 3 वाजता येऊ द्या म्हणे. आलो बा 3 वाजता. तिथं कोणीच नव्हतं, सगळं गायबच होतं. पोते नाही पाती नाही कोणी नाही. शांताराम भाऊ नाही वावर सगळं सपवा. गहू काढून मोकळे. सांगा म्हणजे काय करा म्हणून काय बोलावं आता यायले. आलो बा घराकडे वापस. मग काय करता दुपारपासून मग लोक घरी. आता महापुरीला दिली ना चक्कर. मग काय वावरात गेल्यावर सांगे म्हणे आता काय करता म्हणे. आता आलं म्हणे हार्वेस्टर बघतात जा म्हणजे देतच भाऊच्या वावरात. आता काय करता महापुरीला तर पेस पडला. आता कसं जा 10 बाय शिल्लक होत्या म्हणे. देतच भाऊ काय म्हणते काय नाही. पण देतच भाऊ काही म्हणलं नाही म्हणे. आता मला वाटलं बाबा येत नाही. मी बसलो आपल्या खोपडीत नाही. आता कॅन्सल झालं समजलं कायचं. अर्ध्या घंट्यानं जाऊन पाहिलं तर बायाची 1-5 जायला होती तिकडे निंदायला आल्या होत्या बाया. बाबा म्हणलं हे काही येऊन बसल्या रे बाया. अरे म्हणे आम्ही अर्धा घंटा झाला म्हणे टाईम उरत झालं म्हणे 5 मिनिटं लेट झालं म्हणे. म्हणे 10 बाय शिल्लक आहे म्हणे बा कसं करू. म्हणलं तुम्ही तर गहू सोंगायला गेले इकडे कशा काय आल्या. नाही म्हणे ते शांताराम भाऊ म्हणे की जाऊ द्या आता तिकडेच जा आता. देवदास भाऊला मी सांगितलं म्हणे तसं जा तुम्ही काही काळजी करू नका. 10 बाय शिल्लक असल्या तरी ॲडजस्ट करते म्हणे ती. आम्हाला किती शक्कल लढवली. पहिले बाया सांगितल्या, मग बाया सांगितल्यावर ट्रॅक्टर सांगितले आणि मग शेवटी त्याला सकाळी ते हार्वेस्टर जाताना दिसलं तर त्यानं गहू काढून घेतला आणि सगळ्याला टिपारी देऊन टाकली. जाय तिकडे बसायला का तुम्ही बोंबलत नाही का. म्हणजे पहा किती हुशार झालं समजा. करतो मी हिशोब चुकता करतो. सरपंच साहेब थांबा तुम्ही जरा टाईम याच आहे. ते वेळ येतच असते. लय घनचक्रा दिला काल द्यायला सांगतो मी बरोबर द्यायला. आता हे बा काहीतरी स्वतः तुम्ही हो देवदास भाऊ काहीतरी स्वतः असं बिलकुल गैरी राहणार काय त्याला हातपाय जोडले पाहिजे ना. म्हणजे आता त्याला असं काहीच नाही बरायचं किंवा जे झालं ते बरोबर झालं म्हणा. आमचीच गलती आहे आम्ही तुमचं ऐकलं. काही असं विषय काढू नका. बरोबर द्यायला हिशोबात आला तुम्ही. घडू ना अद्दल घडू द्यायले. आता कसे 2-3 दिवस आपल्या शेतीची एपिसोड काढणार एरवी. आता 2-3 दिवस शिवजयंतीपर्यंत बिलकुल हेच रट्टा आहे शेतीचा. लय दिवस झाले शेतीचे काही बनवले नव्हते. आता त्याच्यावरच चालल्या जाता बिलकुल रविवारपर्यंत. पाहू ना मग याच्यात कसं बरोबर. आता मी कशी गैरी देतो सांगतोच तुम्हाला. आता बिलकुल भैमुख आहे ना त्याचा. बस 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 बिलकुल हे बा पाणी आहे का नाही. पाणीच नाही जाऊ देत त्याच्या वावरात घ्या. बिलकुल मायनरपासून तर बिलकुल पूर्ण बिलकुल अडूनच घ्यायचा. हिशोबाशिवाय मी सांगतोच तुम्हाला काय करायचं ते. आता ते वानेर म्हणलं हो पुरीच्या पुरं खांड त्याच्या अमरात द्यायचे घालून. बरोबर सगळ्यांना टाईट राहता. संध्याकाळी रातच्या रखवालेले बी एकेकाला पाठवत ते. आणि ते काही येत नाही एकही दिवस. हो बस बयाचे ते 10-15 मिनिटं खो मेरे बाई. पाय जावं आपलं सगळ्याच्या भरोश्यावर ते काही येत बी नाही. बरोबर पाहू आपण आता पूर्ण म्हणजे कसा हिशोबच काढून घेऊ आता सगळा त्याचा. नाही काय आता एवढंच नाही राहिला. ते भैमुख पेरलापासून एकही दिवस नाही आला ते जागलेले. याच्या त्याच्यावर फायदा कधीला पाहिजे आजच्या दिवस जरा गोड बोलते चहा घे पाचते आणि बस जाय रे बाबा मारबत. तिकडे कंदील बुडा आहे तिकडे डॅनी बुडा काही झुमरेला म्हणते पाहिजे आजचे दिवस. आज मी काही येत नाही बरं. माझं जरा असं काम आहे. आता एकही दिवस नाही आला आजपर्यंत 1 दिवस. पाहू ना आता काय कसं करायचं ते उद्यापासून. कामीच लागतो मी त्याच्या बरोबर. त्याला या हप्त्यातनी या 2-3 दिवसातनी अद्दलच घडवतो. आता चला आता बसू तिकडे काहीतरी